शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। इकडे आता सोमेशने भूमीला धडा शिकवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आता गजराज इनामदार यांना धडा शिकवण्यासाठी गोडामासकट भूमीला जाळण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। आणि या सगळ्यामध्ये भूमीचा तर जीवाला धोका असतोच, पण त्याचसोबत गजराज इनामदार यांचे इनामदार गारमेंटचं करोडोंचं नुकसान होणार असतं। सोमेशला एकाच वेळेला दोघांना धडा शिकवायचा असतो। त्यावेळेला सोमेशने लावलेल्या आगीमधून आयत्या वेळेला पोहोचत आकाशने भूमीला वाचवलेलं असतं। आणि त्याचप्रमाणे फक्त भूमीलाच नाही तर खूप मोठी आगसुद्धा आकाशने आता थांबवलेली असते आणि अनर्थ टाळत करोडोंचं नुकसान आता टाळलेलं असतं। बरं, इतकीच घटना घडून थांबत नाही तर आता राजा काकांच्या समोर सुद्धा भूमी आणि आकाश यांचं हे सत्य आल्यावरती राजा काकांना आता रागिणीच्या कारस्थानांची खूप मोठी माहिती कळणार आहे। आणि मग मात्र गजराज इनामदार भूमी आकाश यांच्या मदतीने राजा काका खूप मोठा गेम खेळणार आहेत आणि करोडोंचं नुकसान आकाशने टाळल्यामुळे आकाशला गजराज इनामदार यांच्या कंपनीमध्ये खूप मोठी मानाची आता मात्र नोकरी मिळणार आहे। इथून भूमी आणि आकाश यांचे दिवस पालटणार, कारण आकाशला ऑलरेडी गारमेंटमधलं ज्ञान असतं आणि त्याच वेळेला यामध्ये गजराज इनामदार त्याला मोठं पद देतात आणि मालिका एका वेगळ्या वळणावरती। आता भूमी सुपरवायझर करत असते। सुपरविजन करत असताना तिला आता सोमेश आणि तिच्या बाकीचे त्याची जी माणसं असतात त्याच्याकडून काहीतरी गारमेंट्समध्ये फॅब्रिकमध्ये झोलझाल केल्याचं लक्षात येतं आणि बॉक्सच्या बॉक्स पॅक करून तेच आता महाजन गारमेंटकडे पाठवले जात असतात। म्हणजे आता महाजन गारमेंट आणि इनामदार यांचं करोडोंचं जे डील असतं त्याचं सामान तयार होत असतं। हे सगळं सामान तयार करत असताना सोमेशने केलेली खूप मोठा फ्रॉड समोर येण्यासाठी भूमी कारणीभूत ठरते। भूमी सांगते, मला यातलं एक सॅम्पल फोडून त्याच्या आतमधलं सगळं चेक करायचं आहे। यावरती सोमेश सांगतो, हे काही होणं शक्य नाही, पण भूमी कोणाला घाबरायला तयार नसते। भूमी आता तो बॉक्स ओपन करते आणि सोमेशला सांगते, मी क्वालिटी चेक केल्याशिवाय हे बॉक्स कुठेही पाठवू देणार नाही। आणि आता ज्या वेळेला बॉक्स उघडले जातात त्यावरती महाजन गारमेंट हे लोगो असतो आणि भूमी समजते की हे जे मोठ्या डीलबद्दल इनामदार सर बोलत आहेत ते डील म्हणजे महाजन गारमेंट सोबत केलेलं डील आहे। आणि या डील बरोबर आता महाजन गारमेंट सोबत इनामदारांचे संबंध होणार, म्हणजे आपला पुन्हा एकदा महाजन गारमेंट सोबत संबंध येणार। भूमीला एक प्रकारे आनंद होतो की लांब असून सुद्धा आपण महाजन गारमेंट्सशी कुठेतरी जोडले गेलेलो आहोत। मग भूमी आता ते पॅकेट उघडते। पॅकेट उघडल्यावरती त्याच्यामध्ये खराब फॅब्रिक भरलेलं असतं आणि चांगलं फॅब्रिक सोमेशने ऑलरेडी जास्त भावांना विकून करोडो रुपये आता मात्र लंपास करण्याचं ठरवलेलं असतं। या सगळ्यामध्ये भूमीने त्याला रंगे हात पकडत त्याचा पर्दाफाश केलेला असतो। इतकंच करून भूमी काही थांबत नाही तर भूमी ताबडतोब आता मात्र गजराज सरांना बोलवते। गजराज सर आल्यावरती ते फॅब्रिक काढतात आणि एकदम निकृष्ट दर्जाचं फॅब्रिक असतं। इतकंच नाही, धागे तुटलेले, जळलेलं, फाटलेलं फॅब्रिक असतं। ते फॅब्रिक गजराज सर सोमेशला दाखवतात आणि हे आपण तयार केलाय माल, खरा माल कुठे आहे आणि या कंपनीच्या मालामध्ये असा खराब माल का भरला गेलाय असं सोमेशला जाब विचारत सोमेश कडबडतो। खूप मोठ्या लाखोचा फ्रॉड केलेला सोमेशकडे काहीच उत्तर नसतं। मग मात्र भूमीने एकदा सोमेशला चान्स दिलेला असतो। आता मात्र गजराज सर सोमेशला कामावरून काढून टाकतात। सोमेशला कामावरून काढून टाकल्यावरती त्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी सोमेश आता भूमीचा पाठलाग करतो। त्या रात्री हा सगळा प्रकार घडल्यामुळे भूमीला यायला उशीर होणार असतो, म्हणून भूमी आकाशला सांगते, तू येऊ नको, मी रिक्षेने येते। पण रिक्षेत बसताना सोमेश आणि त्याची माणसं भूमीला किडनॅप करतात। भूमी आता ओरडत असते पण कोणीही भूमीचं काहीच ऐकत नाही। आता मात्र भूमीला किडनॅप करून त्याच कंपनीच्या गोडाऊनमध्ये नेलं जातं।
कंपनीच्या गोडाऊनमध्ये नेल्यावरती इकडे आता सोमेश आणि त्याची माणसं भूमीवरती हल्ला करतात आणि म्हणतात, या बाईमुळे आपल्याला या कंपनीमधून काढून टाकण्यात आलं. वर्षानुवर्ष आपण या कंपनीमध्ये काम करतोय आणि जो काही फ्रॉड करतोय तो कोणाला कळत पण नव्हता, पण या बाईमुळे सगळं कळले. आता या मालकाने आपल्याला काढले, मग त्याचं पण नुकसान झालं पाहिजे आणि ह्या बाईला जिवंत जाळली पाहिजे. असं म्हणत सोमेश आता पेट्रोल घेऊन येतो. पूर्ण गोडाऊनभर पेट्रोल टाकतो. भूमीला खुर्चीला गच्च बांधतो. हातपाय बांधून तोंडाला सुद्धा बांधतो, जेणेकरून भूमीला हालचाल करता येणार नाही. आता मात्र सगळीकडे पेट्रोल टाकल्यावरती भूमी हादरते. आपला तर जीवाला धोका, सोबत इनामदार कंपनीचं करोडोचं नुकसान. भूमी आता जीवाची शर्त करून ओरडायचा प्रयत्न करते. तिच्या तोंडातली पट्टी काढून मोठ्या मोठ्याने ओरडायचा ती प्रयत्न करते. त्याच वेळेला खूप उशीर झाला तरी सायकल राणी आली नाही. रिक्षेने येते म्हणाली पण आली नाही आणि तिचा फोनही लागत नाही. ती फोन उचलत नाही, म्हणून आकाश भूमीला शोधायला त्या कंपनीकडे येतो. तोपर्यंत ते सगळे पळालेले असतात. आग लावून सोमेश आणि माणसं पळून गेल्यावरती भूमी मोठ्या मोठ्याने ओरडत असते, आकाश वाचव, आकाश वाचव, कारण भूमीला आकाशचा आवाज ऐकू आलेला असतो. मग लगेचच आकाश आता सायकल राणी करत धावत पळत तिथपर्यंत येतो आणि आता या सगळ्या आगीमध्ये स्वतःला आगीचा ट्रॉमा असतो, म्हणजे आगीपासून त्याला खूप भीती वाटत असते. पण या आगीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आकाश बेधडक उडी घेतो. भूमी सांगते, आकाश सावकाश, आकाश सावकाश, पण आकाश आता भूमीपर्यंत पोहोचायच्या आधी भूमी त्याला सांगते, आकाश तू एक काम कर, तिकडून पाणी आहे ते पाणी या आगीवरती ओत, जेणेकरून हे बाजूचे बॉक्स जळायला नको. हे जळले तर खूप आगीचा भडका उडेल, नुकसान तर होईल आणि आपल्या पण जीवाला धोका होईल. मला सोडवण्याच्या आधी तू आग विझव. असं म्हणत भूमी आकाशला इन्स्ट्रक्शन देते. मग आकाश ताबडतोब भूमीने सांगितल्याप्रमाणे तिथलं जवळचं पाणी घेऊन त्या आगीवरती बदाबदा ओततो. आग पूर्णपणे थंड होते. मग मात्र आकाश भूमीला तिथून सोडवतो. वाढदिवसाच्या दिवशी भूमीला खूप मोठ्या आता मात्र संकटाला सामना करायला लागतो. पण म्हणतात ना, संकटातून माणूस तावून सुलाखून निघतो. त्याचप्रमाणे भूमी आणि आकाशसाठी ही एक संधी असते, कारण आकाशने फक्त भूमीचा जीव वाचवलेला नसतो, तर त्याने इनामदारांचं करोडोचं नुकसान होण्यापासून वाचवल्यामुळे आता मात्र दोघांच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच टर्निंग पॉइंट येतो. भूमी आणि आकाश बाहेर पडतात. मग भूमीला आता शुद्ध हरपते. आकाश तिला घेऊन बाहेर येतो. बाहेर आल्यावरती तोंडावरती पाणी मारल्यावरती ताबडतोब भूमी आता गजराज सरांना कॉल करते आणि बोलवून घेते. गजराज सरांना कॉल करून बोलवून घेतल्यावरती घडलेला सगळा प्रकार आणि गोडाऊनची सगळी अवस्था पाहून गजराज सर डायरेक्ट पोलिसांना बोलवतात आणि आता खूप मोठी पुढची प्रोसिजर होते. आकाशने केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस आणि गजराज सर त्याचं कौतुक करतात. या भयानक घटनेमुळे आकाशवरती गजराज सरांचं आता मात्र खूप लक्ष असतं, कारण आकाशचे गजराजवरती खूप उपकार झालेले असतात. जर आज हे गोडाऊन जळून खाक झालं असतं तर खूप मोठं डील कॅन्सल होत इनामदार कंपनी रसातळाला गेलेली असते. त्यामुळे आता गजराज सर आकाशला आपल्या कंपनीतील मोठ्या पदावरती काम देतात आणि याच वेळेला राजा काका आणि आकाश भूमी यांची सुद्धा भेट होणार असते. राजा काका आकाश भूमीला ज्या वेळेला पाहतात, इनामदार त्यांना त्यांच्याबद्दल माहिती सांगतात आणि राजा काकांना रागिणीने केलेल्या कारस्थानाचा उलगडा आता होताच राजा काका खूप मोठी ॲक्शन घेणार. एका घटनेमुळे आकाश भूमी यांचं आयुष्य बदललं आहे. आकाशला एका गारमेंट कंपनीमधून स्वतःच्याच जरी रागिणीने काढलं असलं तरी दुसऱ्या गारमेंट कंपनीमध्ये खूप मोठी मानाची पोस्ट मिळालेली असते आणि या संधीचं सोनं करत आकाश आता महाजन गारमेंटला टक्कर देणारी इनामदार कंपनी वाढीव नेणार असतो. यामुळे मालिका एका वेगळ्या वळणावरती इंटरेस्टिंग होणार आहे.